हे कधी-कधी दिसतंय जास्त. जसं मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या. हे कुठे सापडतं जास्त, की ज्या हाऊस वर्किंग वुमन आहे, त्यांचं सकाळी अगदी मुलांचे डबे असतील, हसबंडची तयारी करून देणं असेल, तर त्यांना अगदी घड्याळाच्या काट्यावर चालायला, की सकाळी उठल्यापासून त्यांना स्वतःच्या ज्या नैसर्गिक संवेदना, भावना बाजूला ठेवून कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. त्याच्यात ह्या नैसर्गिक भावना, अर्ज, युरिन मोशन जे काय असतील किंवा भूक लागली असेल, आयदर त्या सगळ्या बाजूला ठेवून ते प्राधान्य फक्त मुलांकडे किंवा हसबंडकडे, आणि जेव्हा ती पूर्ण होते तोपर्यंत दुपारची वेळ आलेली असते. पर्यायाने या सगळ्या अर्ज त्या बाजूला सारतात. त्याच्यानंतर मी अनेक ज्या वर्किंग वुमन आहे त्यांना युरिनचा खूप प्रॉब्लेम असतो, युरिनलचा प्रॉब्लेम असतो, किंवा ज्या मी खूप साऱ्या टीचर्स बघितल्या ज्या पेरिफेरीला काम करतात, आपल्या शिक्षिका आहेत म्हणून काम करतात भगिनी, त्यांना पण युरिनेशन करण्यासाठी प्रॉपर एरिया नसेल तर त्या पाणी कमी पिण्यापासूनच ती सुरुवात होते. पर्यायाने तहान पण तुम्ही अडवताय आणि जी नैसर्गिक संवेदना युरिनची ती पण अडवली जाते. त्यामुळे पण सिस्टीमवर दुष्परिणाम होतो. त्यानंतर अनेक जे ट्रॅव्हल करणारे आहे, डेली अपडाऊन करणाऱ्यांमध्ये हे बघायला मिळतं की त्यांना जर समजा आयदर बसनी किंवा स्वतःच्या जरी व्हेकलनी जायचं असेल तरी या संवेदना त्यांच्या टाइमानुसार ऍडजस्ट करायला लागतात. ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये आपण हे विसरून जातो की शरीर काय सांगतंय आणि शरीराची काय अपेक्षा आहे. आपण आपल्या सोयीनुसार शरीराला बदलतोय, तसं झालं नाही पाहिजे. आपण सिस्टीमनुसार, निसर्गाच्या चक्रानुसारच शरीराला सांभाळलं पाहिजे आणि त्यानुसारच जर आपण त्या शरीराला सांभाळलं तर शरीर आपल्याला सांभाळेल. एवढी गोष्ट नक्की लक्षात ठेवा.